माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री गुरु संत सखाराम महाराज भाग 15 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भागावरनं पुढचा भाग सुरू. पुन्हा सत्व परीक्षा. एके दिवशी उत्तरेकडील एक मोठे मोठे पालखी पदस्थ महंत आपल्या 1000 साधू शिष्यांचा मेळायला आले होते. किती? 1000 हत्ती, घोडे, हुंट अशा लवाजम्यासह त्यांनी बोरी नदीच्या वाळवंटात तंबू राहुट्याचा डेरा टाकला. एवढा मोठा महंत आपल्या गावी आला म्हणून स्वागतासाठी गावची प्रमुख पाटील देशमुख मंडळी हजर राहिली. त्यांनी आपल्या योग्य अशी सेवा सांगा अशी महंतास विनंती केली. महंताने सर्व साधूंचा एक दिवसाचा शिदा, लाकूड फाटा अशी साधन सामग्री पुरवावी असं सांगितलं. देशमुखांनी होकार दिला. महंत आल्याची वार्ता कानी आली म्हणून महाराजही महंताच्या भेटीस गेले. महाराजांनी महंतास नमस्कार केला. महंतांनी अंतर्ज्ञानाने महाराजांचं संतत्व ओळखलं. पण तरीही परीक्षा घ्यावी म्हणून ते महाराजांना म्हणाले, आजची शिद्याची व्यवस्था ग्रामस्थांनी केली, उद्याच्या शिदेच्या जबाबदारी तुम्ही पार पाडा. महाराजांनी तर ठीक आहे असं उत्तर दिलं आणि ते माघारी खरबूजवाडीस परतले. महाराजांनी ही एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली म्हणून सर्वांनाच मोठी धास्ती वाटली. एकतर महाराजांची अवस्था निष्कांचन होती. जो स्वतः 4 घरी कोरांना मागून गुजराण करतो तो 1000 साधूंच्या शिद्याची अवस्था कशी करू शकणार. पण महाराज निर्धास्त होते. त्यांनी पांडुरंगाची करुणा भाकली, आपली लाज राखावी अशी मनपूर्वक विनंती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पांडुरंगाने आपल्या लाडक्या भक्तासाठी धाव घेतली. विठ्ठल वाण्याचं रूप घेऊन त्याने आपल्या सोबत गाड्या भरभरून शिदा आणला. वाळवंटात गाड्या उभ्या करून त्याने महंताबरोबरच्या सर्व साधूंना हवा तेवढा शिदा आणि इतर सामग्री वाटली. बोरी नदीच्या वाळवंटात या शिदा सामग्रीवर 3 दिवस मोठं अन्नदान झालं. महंतास सखाराम महाराजांचा अधिकार कळला. त्याने महाराजास दृढ लिंगण दिलं. बोरीच्या पात्रात सतत असे अन्नदान होत राहील असा भरभरून आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद खरा ठरला आणि गेले 250 वर्ष अंमळच्या यात्रेच्या निमित्ताने बोरी नदीच्या वाळवंटात दरवर्षी हजारो यात्रेकरूंना अन्नदान केलं जातं. लाखभर भक्त तिथे आजही प्रसादाचं भोजन करतात. देवत्वाच्या सख्यत्वासाठी पाडाव्या झुलागाच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. ही समर्थ रामदासांची प्रसिद्ध ओवी. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ताला काय काय करावं लागतं हे समर्थांनी आपल्या स्वानुभवातून या ओळीत थोडक्यात सांगितलं. सखाराम महाराजांची अशीच अवस्था होती. जीवलगाची गाठ तुटलीच होती. काया वाचा मनाने त्यांनी स्वतःला केव्हाच कृष्णार्पण केलं होतं. आता तर पांडुरंगासाठी आपले पंचप्राणसुद्धा वेचायला ते सिद्ध झाले होते. महाराजांची अवस्था पंढरपूर येथे घडलेल्या प्रसंगातून आपण पाहिली. वारीच्या प्रसंगात घडलेल्या आणखी एका प्रसंगातूनही ती आपल्याला तीव्रतेने जाणवेल. आपण पुढच्या भागात प्रसंग बघूया. हरे नमः. पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय.